तरीही परिस्थिती कठीण होती, तरी त्याने हार नाही मानली. कुणीच त्याला साथ नाही दिली, तरी तो पुढे चालतच राहिला. लोक म्हणाले तू करू नाही शकत, तरी त्याने करून दाखवलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात संवाद साधताना आपण विरोधाभास सांगण्यासाठी तरी या शब्दाचा वापर करतो, परंतु अशाच प्रकारची वाक्य इंग्रजीत कशी बोलायची आपण NN अकॅडमीच्या विद्यार्थिनीकडून जाणून घेणार आहोत. माझं पहिलं वाक्य आहे, त्याने कठोर परिश्रम घेतले, त्याने खूप अभ्यास केला, तरी तो नापास झाला. He studied hard, however, he did not pass. हवामान थंड होतं, तरी तो पिकनिकला गेला. The weather was cold, however, he went to picnic. केक दिसायला साधा आहे, केक दिसायला जरी साधा असला तरी त्याची चव अप्रतिम आहे. Cake looks simple, however, it tastes delicious. दुकान दिसायला छोटं आहे, दुकान दिसायला जरी छोटं असलं तरी ते बऱ्याच प्रकारच्या वस्तू देतं. The shop is small, however, it offers a wide variety. योजना जोखमीची होती, योजना जोखमीची होती, तरी त्याने त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. The plan was risky, however, he implemented it successfully. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की एक वाक्य असतं पण त्याच्या विरोधात दुसरं वाक्य येतं. म्हणजे अशा प्रकारे विरोधाभास सांगताना आपण मराठीमध्ये तरीही आणि इंग्रजीमध्ये हवेवरचा वापर करतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे NN अकॅडमीच्या नवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला त्यात जर काही नवीन शिकायला मिळत असेल तर मला नक्की तुमचा फीडबॅक पाठवा आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. थँक्यू.